मी ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये किंवा अनऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये प्रत्येकाशी संवाद साधलाय. आता जसं सर्वांनी म्हटलं की आय एस आला आहे, तर आय एस आला त्याच्यासोबत एक जबाबदारी असतं. आय जसं सन्माननीय सदस्यांनी म्हटलं की महापौरांनी म्हटलं की आय एस सुद्धा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, मी हुशार असेल, ऐकून घेणारा असेल आणि मराठी असल्यामुळे मला वाटतं की जळगाव आणि महाराष्ट्राची एक जाण असणारा अधिकारी मी आहे. मी पण आपल्यासारखं एक शहरी भागातून आलेला असल्यामुळे मला या सर्व शहरी समस्यांचं चांगल्या रीतीने एक आकलन सुद्धा आहे. आणि मला असं वाटते आपण सर्व जे सन्माननीय सदस्य आहे, मी मागे महापौर मॅडमशी पण बोलत होतो, उपमहापौर महोदयांशी पण बोलत होतो, तर त्यांनी मला सांगितलं की इथे 40 वर्षापेक्षा कमी ज्यांचं वय असे सदस्य जास्त आहे. सदस्य महोदयांनी मला सांगितलं की इथे वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आलेले आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी व्यावसायिक आहे. तर एवढं चांगलं रिप्रेझेंटेशन आपल्याला भेटलेलं आहे. आणि जळगाव जे कुठेतरी थांबलं होतं, सर्वांच्या मनात जे होतं की त्याची प्रगती होत नाही आहे, तर मला असं वाटतं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोन्ही व्हील्स आहेत डेव्हलपमेंटचे. दोन्ही व्हील्स सातत्याने चालत राहिलं तर आपण जळगावचा विकास थांबू देणार नाही. परंतु ते करत असताना आपली आर्थिक परिस्थिती जी आहे, प्रशासनातल्या ज्या काही व्हॅकन्सीज आहेत, या सर्व जोपर्यंत उणीव जी आहे ती भरून निघत नाही तोपर्यंत त्याला अति जास्त गतीने आपण चालू शकत नाही. नाहीतर कुठे ना कुठे मधात जे खराब झालेलं डिवायडर आहे त्याच्यावर आपण जाऊ आणि आपली ही जी काही विकासाची जी सायकल आहे ती कुठेतरी विस्कळीत होणार. त्याच्यामुळे जे काही आपण निर्णय घेऊ ते गरजेचे आहेत का, ते प्रभावी आहेत का, नागरिकांच्या मूलभूत गरजांना ते सध्या ऍड्रेस करतात का, अशी एक आपण प्रायोरिटी त्याच्यात आपण घेऊ. आणि आपण जसं काही आता सर्वसामान्य सदस्यांनी माननीय महापौरांकडे जे काही विषय मांडले त्या हिशोबाने आपण प्रायोरिटी लिस्ट बनवू. आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपल्या बाकीच्या ज्या काही संस्था आहेत जसं NHI असतं, PWD असतं किंवा DPDC असेल, या सर्वातून जास्तीत जास्त निधी आणून कसा प्रभावीपणे आपण त्याचं नियोजन करू शकू. आणि लोकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, जसं आता एका महोदयांनी म्हटलं की मी मागच्या शुक्रवारी शनिवारी बऱ्याचदा मी अशा व्हिजिट दिल्या, तर व्हिजिट देण्याचा तात्पर्य त्याचं इंटेन्शन एकच होतं की कुठेतरी यंत्रणा जी आहे, म्हणजे माझ्यापर्यंत जे फीडबॅकचे सोर्सेस असतात एक असतात की आपण जी जनता असते त्यांचे आवाज आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. पण प्रत्यक्षात फील्डवर काय होत असते याची जोपर्यंत मला आकलन नाही किंवा मला त्याच्याबद्दल माहिती नाही, तर माझे निर्णय तेवढे पारदर्शक राहू शकत नाही. तर त्या हेतूने मी सतत ते करत राहील आणि हे माझं कार्य आहे. म्हणजे काही IAS आहे म्हणून हे कुठल्या पण अधिकाऱ्याचं एक प्राथमिक कार्य असते की त्यांनी त्याच्या कार्यक्षेत्रात काय सुरू आहे याच्याबद्दल सर्व काही बघावं. बट परत मी सांगू इच्छितो की IAS म्हणून माझ्या हातात जादूची छडी नाही. मी पण प्रत्येक नियम, अधिनियम आणि त्याच्याबद्दल जे काही आपले परिस्थिती असते त्याचं आकलन करून मध्यम मार्ग काय काढता येईल तो जनतेच्या हिताचा कसा येईल ते धरूनच मी सर्व निर्णय घेईन. आणि जसं आता मला इथे समस्या दिसल्या की छोटे छोटे पॉटहोल्सचे इश्यू आहेत, वॉटर लॉजिंगचे इश्यू आहेत, हे एकदम पायाभूत सुविधांमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये मला आपल्या सर्वांकडून फक्त एकच अपेक्षा आहे की ज्यावेळी मी कठोर निर्णय घेईन तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, कुठल्या पण मक्तेदाराचा असो, कोणाचा पण असो, पण जिथे कुठे माझा निर्णय व्यवस्थित असेल त्याच्यात आपण खंबीरपणे मला साथ द्यावं, प्रशासनाला त्याच्यात साथ द्यावं आणि जी काही कारवाई त्याच्यासाठी ठामपणे करावं, एवढी मला आपल्याकडून अपेक्षा आहे. बिकॉज आपण सर्व इथे जनतेच्या प्रश्नांना कुठे ना कुठे आवाज पोहोचून या सभागृहात आपण ते ग्वाही मांडतो की आपण ते सर्व सोडवूया. तसंच जसं गटारींचा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचा जो काही प्रश्न उद्भवला होता इथे, त्यामध्ये मला असं वाटतं बेडूक तलाव सुद्धा मी बघितलं मॅडम. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की व्हेरियस प्रोजेक्ट व्हेरियस टप्प्यांवर आहे. अमृत 2 मध्ये आपले काही नियोजित प्रकल्प आहे, काही पर्यटन विभागामार्फत आहे, तर त्या सर्वांचा समन्वय साधून कसा त्याला तिथे जे काही प्रदूषण त्या बेडूक तलावात होत आहे त्याचं सौंदर्यीकरणाचा प्रश्न असेल, तिथे येणारे जे काही जॉगर्स असतील त्यांचा प्रश्न असेल, तिथे जे काही अनुचित प्रकार घडत असतात तो कसा सोडवायचा असेल, तर ऍज अ IAS अधिकारी म्हणून मी सभागृहाला एक सांगू इच्छितो की IAS अधिकारी आला म्हणजे काय. IAS अधिकारी म्हणजे जे काही या जनरल बॉडीचे अधिकारी असतील, स्थायी समितीचे अधिकारी असतील, सभागृहाचे अधिकारी असतील, त्याच्या विपरीत कुठलं काम होऊ शकत नाही. शासनाचे जे काही व्यवस्थित नियम किंवा जे काही अधिनियम होतात त्याच्या विपरीत कुठल्याच जरी ते काम लोकाभिमुख असतात परंतु नियमात नसेल बसत तर माझ्यावर ते बंधन आहे. त्याच्यासाठी लोकप्रतिनिधीला पटवून ते काम करून घेणं अपेक्षित आहे.